गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाइज आज आहे डे 10. तर गाइज आता आपण आवरले, आज लवकरच आवरले. सकाळचे वाजलेले जवळजवळ 7:30. तर आज आपल्याला जायचं बेकरी, लवकर बेकरी उघडायला. तिकडे कपडे वगैरे घालून रेडी झाले, आंघोळ केली आत्ताच. तर मम्मीने तिकडे देवाची गाणी वगैरे लावलेली आहे. तर चला आपण नाश्ता वगैरे करतो आणि गावात जातो. गाइज इकडे सकाळ सकाळ संकेत शेटच्या आयफोनचा पासवर्ड इकडे काही विसरलंय. संकेत शेट आज लई नाही का अँड्रॉइड वापरा, आयफोनच्या बी फोनच्या नका नादी लागू, असं संकेत शेटचं म्हणणं आहे. संकेत शेटला इकडे कॉन्टॅक्ट घेता येणार, काही करता येणार. परत अँड्रॉइड. तर गाईज आज आपल्या डे 10 मध्ये तुम्हाला सर्व आपल्या आहे ना बेकरीचं म्हणजे नाही का डेली रुटीन दाखवणार. सकाळी आल्यानंतर काय होतं, दुपारी काय होतं, संध्याकाळी काय होतं, तर आपण सगळं दाखवणार आहे आज. तर पाहूयात. पहिले तर आपल्या बेकरीमध्ये सर्वात पहिल्यांदा सकाळ सकाळ ब्रेड पॅकिंग होतात. तर इकडे ब्रेड कटिंग केलेले मशीनमध्ये आणि इकडे पॅकिंग करायचं काम चालू आहे. त्याचबरोबर इकडे पावाचं पण लादी मारायचं काम चालू आहे. इकडे आता मशीन आटा मशीन मध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेले आणि पाणी पण टाकलेलं आहे. इकडे मैदा पण घेतला गेलेला आहे. तर इकडे मैद्याचं वजन केलं जाणार, त्यानुसार पावाचं पॅटीस साठी कांदा पण कापलेला आहे. म्हणजे कांदा कापायचं काम चालू आहे. तर आपले ब्रेड पॅकिंग बरोबर आपल्या पाल्या मोठ्या कुकरमध्ये बटाटे पण उकडायला घातलेले आहेत. हे बटाटा पॅटीस साठी त्याच्यानंतर इकडे आपला हल्दीरामचा माल आलेला आहे. माल टाकून गेले. आपला मित्र आप्पा इकडे केक नाही आलाय, त्याच्या मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी. आप्पा केक घेऊन कसं वाटलं तुला? हात कर फक्त असा. त्यानंतर आपली खारे पेचिंग झाली. तर आता इकडे आहे ना खारी चाललेली भट्टीमध्ये. ये हमारा भैया भट्टी में खारी डाल रहा है. तर इकडे खारी रेडी पण झालेली आहे. तर रेडी झाल्यानंतर अशी होती आणि भट्टी आता तुम्हाला दाखवलं अशी भट्टी जाताना. तर त्याच्यानंतर इकडे पाव आहे ना असे बनतात. तुम्हाला सकाळी फक्त पाव मळताना दाखवलं होतं. ते असे पेशल्यानंतर 4-5 तासानंतर असे तयार होतात. 4-5 घंटे की बाद. इथं आहे ना आपले पॅटीचं कटिंगचं काम चालू आहे. तर हे कटिंग झाल्यानंतर हे जे असं मसाला भाजी असते याच्यात टाकून हे असं बनतं. पॅटीस भट्टीत चाललेले आहेत. भट्टी फुल गरम केलेली आहे. ते पॅटीस पण आपले निघतील थोड्या वेळात. पाहूयात. तर मग तुम्हाला पाव दाखवले होते ते इकडे बघू शकता. पाव पण रेडी झाले. त्याला तेल पण मारले. आता याला पलटी मारायची. आता हे बघा इकडे तेल मारणार आहे. आम्ही इकडे रील शूट करायला गेलतो. आता त्याच्या बापाने नाव नाही घेत, उलटे येतात. बाबेला इथं आपलाय. आम्हाला रील शूट करायचे होते आज. म्हणलं 10 रील शूट करू. आणि ते 4 दिवस झाले अकाउंटला रीला नाही. आणि ते मार्केट आणि आम्हाला सांगतोय गांजा आता ते तूप काय आम्ही इकीत बसू का? किलोभर खाणार का आम्ही? तेल घ्यायला पैसे नाही. तेल घ्यायला पैसे नाही. तू गिरगायचं तूप इकीत होता. 4,500 रुपयाला किती 1 किलो काही सांगा त्यात राहून. बाबू इकडे ऊसाचा रस पाजते आता. बाबू तारामुळे बाबू खोटं बोलायचं नाही. मीठ देऊ शकतो. इथं काय आणलंय आम्हाला? ऊसाचा रस पाजायचं नव्हतं. इथं काय आणलंय? इथं माझं जुनं खाते ऊस भांडे घासायचे. त्याच्यावर बजाज फायनल झालं तर तुम्हाला पाहिजे. बरं विचार बरं. हो आपलं जुनं आहे ना, जुनं काम आहे ना, काढून दिले. हो बाई लावली ते सकाळी पण बघितलं होतं संकेत शेट अजून नाही का काही राव मिसरत आहे. टेन्शन मध्ये होते ना अजून पण टेन्शन मध्ये. संकेत शेटचं काय संकेत शेटला आयफोन टेन्शन. हे आपला सॅमसंग आणायचा मार्का. सॅमसंग गुरु कामाच्या टायमाला संकेत शेटने डायरेक्ट नवीन मोबाईल आणलाय. कोणता नोट 10 ना. हेच बरं आयफोनला माहीत टाकला भाऊ संकेत शेट डायरेक्ट एका दिवसात. कांडीवाला आहे बघ. आता कांडीवाला आहे.
चित्र काढणार याच्यावर. पुढे चालत नाही ती कांडी. ते जर आता घरी आलोय, आवरलंय, जेवण वगैरे केलंय, कपडे चेंज केलेत, आता झोपायची सुट्टी नाही. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड बाय.